नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक शिक्षक भरतीचा महत्त्वपूर्ण अपडेट स्क्रोल होत असलेले दिसते. आपण सध्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वर आहे मित्रांनो, आणि तिथे हे स्क्रोल होते की बाबा शिक्षक भरती 2025 आगामी काळामध्ये होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून होणार आहे असं स्पष्ट दिसते. लक्षात घ्यायचे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा 2025 चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर 2017 ला सुद्धा अशाच पद्धतीने अगोदर नोटिफिकेशन आली आणि साधारण 2 महिन्यामध्ये जाहिरात आली. आता 2022 मध्ये सुद्धा अगोदर असं नोटिफाईड केलं आणि 2-3 महिन्यामध्ये जाहिरात आली. साधारण 3 महिन्यानंतर आली ती, म्हणजे साधारण सप्टेंबर मध्ये होणार आहे म्हटले. त्यानंतर ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला आणि 31 डिसेंबरला ऍड आली. म्हणजे 3 महिने कंप्लीट गेले मित्रांनो, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. बरोबर, त्यामध्ये 3 महिने कंप्लीट घेतले 2022 ला. इथं सुद्धा 2 महिने 3 महिने वेळ भेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, मनातील शंका, सर अभ्यास काहीच नाही, करायची सुरुवात आजपासून करा. सुरुवात चालू करून द्या. तुम्हाला तिथे मार्क मिळवण्यासाठी एक एक मार्क आपल्याला द्यायचं जायचं पुढे. अभ्यास नियोजन काय करावं लागेल याबद्दल मी सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला मित्रांनो, शिक्षक म्हणायचंच आहे, काही करून यावेळेस आपल्याला शिक्षक व्हायचे, ते पण 2025 च्या शिक्षक भरतीमध्ये. आता या 2025 ची शिक्षक भरती जर तुमची परीक्षा आता झाली तरी तुम्हाला 26-27 मध्ये नियुक्ती भेटेल. लक्षात घ्या, कारण तुम्हाला पण माहिती आहे लंबी प्रोसेस असते. तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर तुमचं मार्क मेमो येणार, 1-1.5 महिना जाणार. त्यानंतर तुम्हाला रिक्त पद मागवले जाणार, 2 महिने 4 महिने जाणार. त्यानंतर तुमचे स्वप्रमाणपत्र भरून घेतले जाणार, स्वप्रमाणपत्रामध्ये 2 महिने जाणार. त्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स येणार, 1-2 महिने जाणार. नियुक्ती पत्रासाठी एखादी महिना जाणार आणि शैक्षणिक वर्ष 2026 ला तुमची नियुक्ती होणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा लंबा प्रोसेस, म्हणजे लांबीचं हे इथं काय आहे, पण या शिक्षक भरतीवर आधारित आहे. म्हणल्यावर आपल्याला या 3 महिन्यामध्ये प्रिपरेशन त्याला महत्वाचं होणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे सिलेबस. सर सिलेबस यांनी डिक्लेअर केलेलं नाही. अरे सिलेबस त्यांचा डिक्लेअरच आहे. लक्षात घ्या, ते काय म्हणतात, बुद्धिमत्ता 40% सरळ म्हणतात. आमच्या शिक्षकाची बुद्धिमत्ता चेक करण्यासाठी आम्हाला 40% बुद्धिमत्ता ठेवायची आहे आणि अभियोग्यता 60%. अभियोग्यता 60%. आता या 60% मध्ये मराठी, इंग्रजी, CDP, त्यानंतर GS, GK एवढं काही येणार आहे. बरोबर, त्याचबरोबर मॅथ सुद्धा असणार आहे याच्यामध्ये. तसंच इथे रिझनिंग हा विषय असणार आहे. रिझनिंग, बुद्धिमत्ता घटक, बुद्धिमापन चाचणी, बौद्धिक क्षमता चाचणी, हे सर्व काही म्हणू शकता याला. आता हे 2 लाल अक्षरात लिहिलेले सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत आपल्याला 3 महिन्यामध्ये. अरे ग्रो अकॅडमीला अगोदर सबस्क्राईब करा सर्वात प्रथम, आणि जे काही वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन मिळतं किंवा केलं जातं ते रेग्युलर हजर राहायचं, बस एवढंच करायचं. ज्या विद्यार्थ्यांना आपला क्वालिटी क्लास लावायचे मित्रांनो, 100% हवीस TIT एक्झाम मध्ये रिझनिंग मॅथ मध्ये 100+ मार्क मिळवून देणारा व्हॉट्सअप करायला हरकत नाही. पॉइंट टू पॉइंट क्लिअर केलं जाईल. तिथे तुम्हाला बेसिक, ऍडव्हान्स, एक्झाम ओरिएंटेड, IBPS पॅटर्न असेल IBPS, महाराष्ट्र पॅटर्न असेल महाराष्ट्र, दोन्ही पद्धतीने शिकवलं जाईल मित्रांनो. आणि सगळं काही बेसिक लेवल पासून अभ्यासातील गॅप भरून काढण्यासाठी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. आता सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी बरेच जण आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या वहीच्या शेवटची किंवा मधले असे 2 पानं निवडा. तुम्हाला आजची डेट 21 तारीख आहे समजा, तारीख आहे 21, या अशी तारीख टाकायची, इथं डेट दिनांक टाकायचं. मित्रांनो थोडक्यात नियोजन सांगतो, एवढं करा तुमच्यामध्ये खूप ग्रोथ दिसेल. इथे काय टाकायची, डेट, प्रामाणिकपणे मी काय केलं, मराठीत केलं तरी चालतं बरं का, आणि मी किती वेळ केलं, आणि तुमचं रिझल्ट शेअर शेवटी येणार आहे. लक्षात घ्या,
तुमचा रिझल्ट शेवटी येणार आहे. आपण गोषवारा पाहिलं तरी लहानपणी आपल्या वेळेला गोषवारा लिहायचे. म्हणजे मी दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या वर्गावर टीचिंग केली, किती तास केली, कोणते कंटेंट शिकवले, गोषवाऱ्यामध्ये लिहिलेलं असायचं. किंवा टाचनमध्ये आपण बीएड किंवा डीएड केलेलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये टाचणीमध्ये पाठ घेण्याच्या अगोदर आपल्याला नियोजनबद्ध अध्ययन अध्यापन पद्धतीनुसार आपण ते काय करायचो, नियोजन करायचो. मी काय केलं, 21 तारखेला शिकला टॉपिक घड्याळ, त्याचे सराव प्रश्न मी सोडवले 20 आणि किती वेळ सोडवलं, 3 तास. बस एवढंच करायचं. किती दिवस, पुढले 21 दिवस करा. तुमच्या अभ्यासातील ग्रोथ तुम्हाला दिसून येईल. 22 तारीख सेम, काहीच केलं नाही, अभ्यासच केला नाही, डॅश मारून टाका. 23 तारखेला परत नाते संबंध हा टॉपिक घेतला होता. तो दिवसभरामधला 2 तास घेतला होता. त्यानंतर मराठी व्याकरणचा एक टॉपिक घेतला, तो टॉपिक होता प्रयोग. त्याला सुद्धा मी 1 तास दिला. दिवसभरामध्ये 3 तास अभ्यास केला. आता माझा रिझल्ट काय येईल ते पुढे बघायचं आपल्याला. असं 1 दिवसामध्ये आपलं म्हणजे किती झालंय, किती करणं बाकी आहे आणि आपल्याला किती याच्यावर वेळ द्यावा लागणार आहे हे आपल्याला इथे लक्षात येणार आहे मित्रांनो. परीक्षेपूर्वी 3 महिने 90 दिवस नियोजन केला तुम्ही, 90 दिवस केला. रोज 2 क्वेश्चनचा विचार केला. 180 गुण मिळवायला काय हरकत आहे, 200 पैकी 2 क्वेश्चन. एक रिझनिंग मॅथ मधला आणि दुसरा अभियोग्यता चाचणी मधला. मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, गणित असू द्या, बुद्धिमत्ता मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, सीडीपी असू द्या, जीएस असू द्या, जीके असू द्या, याचा जर तुम्ही कलेक्शन अभ्यास केला म्हणजे रोज रिझनिंग मॅथ मधला 1 आणि अभियोग्यता मधला 1 जर प्रश्न करत राहिला तर मित्रांनो आपला स्कोर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ठीक आहे. टॉपिक फिक्स आहेत रे, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र नाहीये त्याला, म्हणजे रिझनिंग मॅथचे टॉपिक फिक्स आहेत. पण ते रिझनिंग मॅथचं काय करणं गरजेचं आहे, लावा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपला मेसेज करा. लाईव्ह क्लास आहेत आपले, तसेच रेकॉर्ड आहे. आणि या बॅच मध्ये मी विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना डेली, बाबा तू काय केलं दिवसभरामध्ये, स्वतः पर्सनली दिवसभरामध्ये 2 मिनिटं घेऊन मी डेली विचारणार आहे तुम्ही काय केलं, आणि ती विचारल्यानंतर तुम्ही प्रामाणिक उत्तर देणार आहात. हे पण आपण क्लासच्या माध्यमातून आता इथून पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. नुसतंच ह्याचं लेक्चर बघ, त्याचं लेक्चर बघ, त्याच्यातून थोडं भेटेल, याच्यातून थोडं भेटेल असं म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघण्यात दिवस घालवत राहिला तर रिझल्ट सांगतो मार्क कमी येतील मित्रांनो. रिझल्ट येईल का नाही माहित नाही, मार्क किती येतील, कमी येतील. आणि मार्क कमी आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी अजून टेट 4च्या प्रतीक्षेत राहावं लागेल. त्यामुळे जो काय आहे वेळ एकदम क्वालिटी स्पेंडिंग वेळ जे लोक व्यवस्थित करून घेतील यांच्याकडे आपला वेळ इन्व्हेस्ट करा. कमी कालावधी भेटेल, कमी कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला ही परीक्षा चांगल्या मार्गाने पास करता येते. तुमच्याकडे टायमाचं मॅनेजमेंट आणि शिकवणारे टीचर तुमच्याकडे चांगले असतील तरच हे साध्य होतं. टीएआयटी एक्झाम हलक्यात घेऊ नका, कारण याच्यामध्ये प्राथमिक शिक्षकाला 3 वर्षानंतर 38,000 पगार होतो. लक्षात ठेवा, किती, 38,000 प्राथमिक शिक्षकाला 3 वर्षानंतर. ठीक आहे, म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि त्याचा पगार तुमच्या रिटायरमेंट पर्यंत 2 लाखापर्यंत जाईल मित्रांनो, सर्व वेतन घेऊन. त्यामुळे या परीक्षेकडे गांभीर्याने बघा, अभ्यास नियोजन अशा पद्धतीने करा. तुम्हाला याच्यातून काय शिकायला भेटलं हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अडचणी असतील कमेंट करून कळवा, त्यानुसार आपले व्हिडिओ येत जातील. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.